काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, संत हृदय सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे माझे देहू निवासी संत जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग, संतांची महती सांगणारा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. हा अभंग सेवे परिहार नामक सेवेचं कारण श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूर आणि श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूर आणि पालखी क्रमांक 11 सांगोलकर मामांच्या कृपा आशीर्वादानं माझ्या जगाचा मालक अलंकापुरी नगरीमध्ये आला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. आजचा कीर्तन माळशिरस तालुक्यातील अलंकापुरीमध्ये नाही, माझ्या ज्ञानाची देवी ज्ञानोबा देवी ज्ञानदेव माऊलींच्या दरबारात असल्यासारखं आजचं कीर्तन आहे. अलंकापुरीमध्ये कीर्तन आहे. त्या निमित्तानं आजचं कीर्तन मामांच्या सेवेकरता आणि सांगून जाऊ, माझ्या गुरुवर्यांचं कीर्तन काल या ठिकाणी झालंय. महाराज एक व्यासपीठाचा नियम आहे, महाराज व्यासपीठाचा नियम आहे, थोर मंडळी ज्येष्ठ मंडळी बोलल्यानंतर ज्याला लय कळत नाही त्यानं माईकवर बोलायचं नसतं. पण माझ्या या जगाच्या मालकाची आज चौथ्या दिवसाची सेवा, आणि चौथ्या दिवसाची सेवा म्हणण्यापेक्षा महाराज 11 मे 2026 ला पहिलं कीर्तन केलंय, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जेवढ्या एकादशी झालेत तेवढ्या एकादशीला मामांच्या तळावर कीर्तन झाले. आज भागवत एकादशी, आणि एकादशीच्या निमित्तानं या अलंकापुरी नगरीमध्ये पंढरीच्या पंढरीला ज्ञानोबा माऊलींची वारी येते. तुकोबारायांची वारी पंढरपूरला येते. आषाढ महिना आहे. आषाढ महिन्याच्या पवित्र काळामध्ये, या पर्व काळामध्ये तुम्हा आम्हाला खरंच सांग का महाराज, माफी मागून बोलतो, खरंच आळंदीला जायची गरज नाही. या जगाच्या मालकानं, या सद्गुरु श्री संत बाळूमामांनी या अलंकापुरी नगरीला भेट दिली आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. सगळ्यात महत्वाचा अभंगावर बोलण्यापूर्वी बोलून जातो. खरंच सांगोलकर मामांचे उपकार आहेत, खरंच सांगोलकर मामांचे उपकार आहेत. फक्त सांगोलकर मामांचे नाही उपकार, आदमापूर देवस्थान ट्रस्टच्या 19 पालख्या या महाराष्ट्रभरात, कर्नाटक, तमिळनाडू या 3-4 राज्यात फिरतात. या जगाच्या पाठीवर कोणताही देव घ्या, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं मनात आणलंय. इथून नात्यापुत्याला जावं लागेल, नात्यापुत्यामधून गाडी पकडावी लागेल, पंढरपूरला तिकीट काढून जावं लागेल त्या देवाचं दर्शन घ्यायला. आळंदीला माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवायची इच्छा आहे, इथून आळंदीला जावं लागेल तिकीट काढून. पण ह्या 19 बग्यांचं कारभारी आहेत, गुरुवर्य कारभारी आहेत, सांगोलकर मामा आहेत. यांचं काय सांगू आता. संतांचे उपकार तुकाराम महाराज सांगतात. खरंच सांगोलकर मामांचे आणि सांगोलकर मामांसारख्या 19 बग्यावर कारभारी पदाची जबाबदारी पार पाडणारे व्यक्ती असतील सांगोलकर मामा आहेत. आमचे गुरुवर्य पांडुरंग तात्या बंडगर आहेत, गुरुवर्य हलाप्पा सिद्धाप्पा सुर्णवर आहेत, राहुल दादा बंडगर आहेत. या सर्वांचा आपल्यावर उपकार आहेत. देव भेटायला आदमापूरला जावं लागत नाही. माझ्या गोर गरिबानं कसं जावं त्या आदमापूरला, म्हणून माझा देव रानोराणी हिंडायला लागलाय. खरंच कारभारी तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. तुम्ही आम्हाला या देवाच्या दर्शनाचा योग घडवून आणला, आणि नुसता योग घडवून आणला नाही, या आषाढीच्या पवित्र महिन्यामध्ये योग घडवून आणला. तर आजची सेवा आमचे मामे सासरे हरिभक्त पारायण माऊली महाराज वलेकर मामा यांच्यामुळं, आमचे दुसरे मामा हरिभक्त पारायण अशोक वलेकर यांच्यामुळं, आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण गोरखजी महाराज कुंभार यांच्यामुळे आजच्या सेवेचा योगाला. महाराज आपलं नाव काहीच नाही, वलेकर पाहुणे यांच्यामुळं योग आला. बाबा आपण त्या दिवशी डोंबाळवाडीत होता. माझ्यासोबत आलेले हरिभक्त पारायण चंदन महाराज यमगर असतील, श्री
जगद्गुरु श्री संत तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडी या 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 संस्थेतील सर्व बाल वारकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तसेच माझ्यासोबत आलेले माझ्या संस्थेतील श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि 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 महाराज तुमच्याबद्दल काय बोलावं, काय बोलावं. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बोलणार आहे मी. आपली मुलं तुम्हाला जर वाटत असेल ना, तुम्हाला वाटत असेल ह्या 4थीच्या वयात 5वीच्या वयात अंगावर धोतर घालावं, पांढरा नेहरू घालावा, कंबर बांधावी आणि या जगाच्या मालकाच्या दारात नाचावं, तर द्या आमच्या गोरख महाराज कुंभारांकडे द्या, द्या आमच्या हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज गलांडेकडे द्या, द्या आमच्या हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज पवारांकडे द्या. आज 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 मुलं कुठं नाचतेत, बांगो बांगो बांगो. बरोबर आहे. आणि बांगो बांगो करणारा तुम्हाला टांगो टांगो करणार म्हातारपणाला. ही महाराज वाईस परकड बोलणार आहे, तुम्हाला स्वभाव माहिती आहे. परकड बोलतो. जर तुम्हाला वाटत असेल या 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 माझ्या दादासारखा पकवाज वाजवावा, माझ्या दादासारखा मृदंग वाजवावा, द्या गोरख महाराजांकडे. फक्त 2च वर्ष ठेवायचं. घरी 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 पप्पाला उलट बोलणार. 2च वर्ष द्यायचं गोरख महाराजांकडे. आणि 2 वर्षात त्याची बोट अशी हातात घेतली ना, कळकाची काठी निवार लागती तसं लागली पाहिजे ती. का नाही महाराज, ज्ञानराज महाराज, बरोबर का. टाका त्यांच्या एक बघा, त्यांना बोट दाखवाय कशी आहे ती. थाप टाकता तशी थाप टाकायची. तर या सर्वांच्या माध्यमातून माझ्या सोबत आलेले माझे चुलते हरिभक्त परायण दिलीप महाराज शेंबडे साहेब, आमचे अशोक महाराज, या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्या समोर बसलेले आमचे बाबा यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सर्व मेंढके बांधवांच्या चरणावर नतमस्तक होतो. आचार्य असतील, उपकारभारी असतील, यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि यांच्या 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 सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होत असताना माझ्या समोर बसलेल्या माझ्या आई असतील, माझ्या ताई असतील, माझ्या वडिलांसम माझ्या 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 बंधूंसम सर्व श्रोते वर्ग असेल, यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचबरोबर आमच्या महाराज मंडळींना उचलायचा का पाडायचं हे ठरवणारे आमचे बंधू चैतन्य महाराज खताळ असतील, यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मला घाटात येताना, घाटात आल्यावर कळलं चैतन्य महाराजांची सिस्टीम आहे. म्हणलं एकच नंबर काम. कारण चैतन्य महाराजांच्या सिस्टीमवर कीर्तन केली त्या, आणि चैतन्य महाराज दुसऱ्या दिवशी महाराजांच्या कशाला लय ताप देत नाहीत. असंच झालं परवा दिवशी. लय मोठा शेट लावलेला आमचं कॅमेरामन. म्हणलं मी गाडीतनं उतरायच्या फोन, महाराज या लवकर. चैतन्य महाराजांना मग सांगितलं, महाराज या लवकर, लय भारी सिस्टीम आहे, लय भारी. हँगिंग साऊंड लावलं होतं असं. पण महाराज दुसऱ्या दिवशी आलं, खाऊन 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 घायला आला. तर या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या सेवेला सुरुवात करतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आदमा पुरासी केले समस पंच मधामा. नमस्कार माझा श्री संत सद्गुरु बाळू मामा. तर अल्प परिहार देऊन झालाय, माझ्या सेवेला सुरुवात करतो. एक 5 मिनिटांमध्ये महाराज अभंगाचं चिंतन मांडतो, सरळ भावार्थ मांडतो आणि मामांचं चरित्र सांगतो. मला जेवढं जमलं, मला जेवढी बुद्धी माझे मामा देतील तसं कीर्तन मी तुमच्या पुढं करायचा प्रयत्न करीन. तर काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये काय सांगतात, काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांचे उपकार वर्णन करू शकत नाहीत. सगळ्यात महत्वाचं सांगतो, आपल्याला शास्त्रानं उपकार सांगितलं, शास्त्रानं उपकार सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा उपकार सांगितलं नदीचे. परोपकाराय वहंती नद्या. दुसरे उपकार सांगितले गायीचे. आता 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 पाहुण्यांच्या घरी गेलो, गायीचे जरशे नाही. दुसरे उपकार सांगितलं गायीचे, खिलार गायीचे, देशी गायी आहे, गोमाता आहे तिचं. परोपकाराय दुहंती गावाह. आणि तिसरे उपकार सांगितले तुम्हा आम्हा जडजीवांचे, तुम्हा आम्हा जडजीवांचे. परोपकाराय इदम शरीरम. हे 3 उपकार सांगितलं. पहिला उपकार सांगितला नदीचा. ह्या तुमच्या अलंकापुरीच्या
काठावरून निरामाई वाहते. निरामाई वाहत असताना जाताना झाडा झुडपांना पाणी देते. तुम्हा आम्हा जड जीवांना पाणी देते. नवे 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 माझ्या या देवाच्या साधू संतांच्या मुख्या साधू संतांच्या मेळ्याला पाणी देते. हे उपकार आहेत नदीचे. त्याचबरोबर झाडं झुडप जगवते. झाडं झुडपांचं देखील आपल्यावर उपकार आहेत. कोण फळं देतंय, कोण फळं देतंय, कोण औषध देतंय, आणि 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 कोण त्या इराक आणि इराणचं युद्ध झाल्यापासून काय देतंय झाड? बोला की काय देतंय झाड? माहितच नाही. तुमच्याकडे गॅस मिळतं वाटतं? मिळत आहे. का मोदीची कृपा अलंकापुरीवर झाली आहे. आमच्या घरी गेलं की रोज बनते, घ्या टायली जळणार. चला गॅसच नाही, काय करायचं? तर झाडांचे उपकार आहेत आपल्यावर. दुसरे उपकार सांगितले गायीचे उपकार कसे आहेत सांगतो महाराज. गायीचे उपकार आहेत, गाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दूध देते, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेण देते, आणि मेल्यानंतर कातडी देते. तिसरे उपकार सांगितले तुम्हा आम्हा जडजीवांचे. आपण 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 ज्याला अडचण आहे त्याच्यावर उपकार केले पाहिजेत. ज्याला अडचण आहे त्याला मदत केली पाहिजे. आज महाराज आरबाळतोय, महाराजाला उचलून कसा घ्यायचा गोरख महाराजांच्या आमच्या मामांच्या हातात आहे आणि आमच्या ज्ञानराजच्या हातात आहे. आपण उपकार केले पाहिजेत, पण आपण उपकार करायचं सोडून दिले महाराज. आता उपकार करत नाहीत. आता भाऊ भावाला ओळखना, बहीण भावाला ओळखना, बाप मुलाला ओळखना, मुलगा बापाला ओळखना, अशी परिस्थिती झाली. आणि त्यासाठीच ती परिस्थिती येऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याकडे आपल्या कारखान्यात जास्त भरती झाली पाहिजे. कॉन्व्हेंटला गेला अधिकारी होईल, कॉन्व्हेंटला गेला अधिकारी होईल, तलाठी होईल, वकील होईल, डॉक्टर होईल, पण माणूस होणार नाही. अजिबात माणूस होणार नाही. आता मला लय लांब विषय जाईल, तुम्हाला सांगतो. शिक्षण घेऊन अधिकारी झालं. काल परवा एक पुण्यात बातमी आहे. मी बोलत नाही चोरी कोणी केली कशी केली, ते बातमी आहे टीव्हीला. तर तुम्ही आम्ही परोपकार केला पाहिजे. महाभारतामध्ये एक दुर्योधन नावाचा राजा होऊन गेला. महाभारतामध्ये एक दुर्योधन नावाचा राजा होऊन गेला. दुर्योधन राजा होता, पण कधी कुणाला काय दिलं नाही, कधीच कुणाला काय दिलं नाही. एखादा जर आला, एखादा अडचणीनं आला, राजा आम्हाला हे पाहिजे, तर राजानं दाखवायचं कुंभार महाराजांचं घर हनुमंतवाडीला आहे, माऊली महाराजांचं घर अलंकापुरीत आहे, आमचा अशोक महाराज इथं रस्त्याच्या कडेला राहतात. अजिबात कधी कुणाला तांब्या भरून दिला नाही. एक दिवस असा आला, दुर्योधनाला वाटलं, लहर आली मनाला, जंगलामध्ये शिकारीला जावं. शिकारीला गेला दुर्योधन, शिकारीला मित्रांसोबत गेला. अचानक त्या जंगलाला वणवा लागला, आग लागली. मित्र लोक त्या आगीतून निष्ठून पळून गेले. हा त्या आगीत अडकला. आगीत अडकल्यानंतर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस आगीचे चटके खातोय. पोटात अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. त्याने ठरवलं, तो ह्याला त्याला हाक मारू लागला, अहो आहे का कोण, अहो आहे का कोण, कोणी घोटभर पाणी तरी द्या, कोणी मला पोटाला अन्न तरी द्या, असं बोलायला लागला. पण कोणीही नव्हतं. भगवानाला देवाला त्याची दया आली आणि भगवानांनी विप्र रूप धारण केलं आणि भगवान प्रकट झाले आणि म्हणले काय रे झालं, काय झालं? त्यानं सांगितलं 3 दिवस झालं आगीचे चटके खातोय, खायला अन्न नाही, पाणी नाही, खायला अन्न नाही, पाणी नाही, आणि कशाचीच उपलब्धता नाही. थोडस 2 घोट पाणी द्या, मला 2 घोट पाणी द्या, असं बोलायला लागला. भगवानांना सांगतोय, अहो मी एका राजाचा मुलगा आहे, मी राजा आहे, एका राज्याचा राजा आहे, मला पाणी द्या. भगवानांना दया आली. भगवान बोलायला लागले, तू कधी कोणाला दान धर्म केलायस का? तू कधी कोणाला दान धर्म केलायस का? लय दुर्योधन आहेत अजून आपल्यात. एवढा मोठा जगाचा मालक या ठिकाणी आलाय. जगाचा मालक आलाय. बऱ्याच अलंकापुरी गावातील बऱ्याच भजनी मंडळ जटतंय. रोज एक नवीन महाराज आणायचे आहेत. रोज इथं ज्ञानदानाचा कार्यक्रम करायचा आहे. आमच्या अशोक महाराजांसारखे, आमच्या माऊली महाराजांसारखे, आमच्या ह्या वलेकर महाराजांसारखे, गुरुवर्य कुंभार महाराजांसारखे लोक झटतायत. इथं रोज नवीन महाराज आले पाहिजेत. इथं मामांचं गोड चरित्र झालं पाहिजे. माझ्या देवानं काय केलंय हे ह्या भोळ्या भाबड्या जनतेला कळालं पाहिजे. म्हणून झटणारे लय आहेत आणि असे बी दुर्योधन आहेत. इथं येत नाहीत, पण अशोक महाराज आणि माऊली महाराज कसं करतात ती बघतो म्हणतात. तर त्या दुर्योधनाला
दुर्योधनाला देवाने विचारलं तू कधी दान धर्म केलायस का? म्हणला मी कधीच नाही दान धर्म केला, मी दान धर्म कधीच केला नाही. अरे मग तू परोपकाराचं काम काय केलंयस? भगवानाला ते बोलायला लागले माझ्या दारात जर एखादा भिक्षुक आला, एखादा गरजवंत माझ्या दारात आला तर मी दुसऱ्याचं घर दावायचं काम केलंय. मग भगवान परमात्म्याने विचारलं कुठल्या बोटानं त्या दुसऱ्याचं घर दाखवत होता? त्यानं सांगितलं ह्याच बोटानं दाखवते ना. होय मावशी ह्याच का? महाराज तिथं अलंकापूर्वीच्या चौकात आला, तळ कुठं आहे म्हणलं, ही इथं असंच म्हणलं की इथं. तर भगवान परमात्म्यानं सांगितलं ज्या बोटानं तू दुसऱ्याचं घर दाखवलंस फक्त ते बोट असं जिभेवर ठेव, तुझी तहान आणि भूक भागेल. परोपकार केला नाही पण परोपकार्याचं घर दाखवलं तर देवानं ती कृपा केली होती. म्हणून तुमचा आमचा जन्म आलाय ना या नरदेहाला नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आला या मानव रूपी जन्माला एक ना एक दिवस जाणार आहे. का इथलं कोण राहणार आहे कोण? असं चिंतेत का बसलंय? चिंता करायची नाही. कशाच टेन्शन घेताय? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला इकडे माझ्या बोटाकडे बघा. ही आहे चिंता, ही आहे चिता. ही दोन आहे त्या सख्या बहिणी. कोण आहे त्या? काय नाव? सखुबाई ठकुबाई नाही, चिंता आणि चिता. कोण आहे त्या? ही चिंता जिवंत माणसाला जाळते. चिंता दहते सजीवम आणि चिता कोणाला जाते? मेल्यावर जाळते चिता. आणि जर तुम्हाला सांगतो जिवंतपणी चिता व्हायचं नसल तर असं टेन्शन मध्ये बसायचं नाही, मोकळं राहायचं. मोकळं राहायचं. तर पहिल्या चरणाचा अर्थ सांगून झाला. काही सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर दाखविती, करुणी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात या संतांना काय दिल्या उतराई होता येईल. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल, या जगद्गुरु या सद्गुरु संत बाळूमामांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर बाळूमामांच्या चरणावर जीव ठेवावा लागेल, तवा उतराई होता येईल. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात जगद्गुरु तुकोबराय करून सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संत सहज बोलतात आणि हिताचं बोलतात. आपण सहज बोलतो आणि अहिताचं बोलतो. गावात बसलं रात्री बसलं, काय तो महाराज कुठनं आणला होता, कोणाला काय सांगितलं नाही, नुसताच उड्या मारत. ही झालं अहिताचं बोलणं. हिताचं बोलणं काय?
हिताचं बोलणं काय, गोरख महाराज आलेत, माऊली महाराज आलेत, अलंकापुरीमध्ये बसलेत, एखादं तरुण मुलाचं टोळकं बसलंय, मोबाईल वरती पबजी खेळतय. गोरख महाराज गेले, माझे मामा गेले, अरे काय इथं बसलाय, चला तिथं ज्ञानदानाचं काम चालू आहे. जगाचा मालक या अलंकापुरीच्या माळावर आलाय जगाचा मालक, चला तिथं 4 शब्द ऐका, मामांची सेवा करा. लोक प्रसादाला बसतायत, तुमच्या हातून थोडा प्रसाद लोकांना वाटायचं काम करा. हे झालं हिताचं बोलणं. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. जशी एखादी गाय असते, एखादी गाय व्यालीये, तिचं पाडस, तिचं वासरू घरी आहे आणि गाय माळाला चरायला गेले, दिवसभर चरते, पण तिचं चित्त कुठं आहे? घरी पाडसापाशी, त्या वासरापाशी आहे. तसं संत कुठंही असलं तर अजून एक बोलून जातो शेवटचं, आम्ही उपकार करतो उपकार्यावर, तुमचं जो काम करतो त्याच्यावर. देव सुद्धा उपकार कुणावर करतो? देव परोपकार्यावर उपकार करत नाही. 100 कौरव होतं, 5 पांडव होतं, सक्क चुलत भाव होतं. देवानं बाजू कुणाची घेतली? 100ची नाही घेतली, 5चीच घेतली. का? देव सुद्धा उपकार अपकार्यावर करत नाही, उपकार उपकार्यावरच करतो देव. पण संत असे आहेत उपकार्यावर अपकार करतील यात काय नवल, संत अपकार्यावरही उपकार करतात. मला एक दृष्टांत सांगायचा होता, पण तेवढा वेळ नाही. ज्या ज्ञानोबा माऊलींना विसोबा काकांनी त्रास दिला, ज्ञानोबा माऊलींच्या मिळालेला अन्नाचा घास कधी तोंडात जाऊन दिला नाही, त्या विसोबा काकांनी एवढा त्रास दिला ज्ञानोबा माऊलींना. हॅलो, उदाची वेळ झालेली आहे. आजूबाजूला असलेल्या सर्व मेडके बंधू व भाईक भक्तांनी लवकरात लवकर देवासमोर बसून घ्या. थोड्याच वेळात उद्घालाचा कार्यक्रम चालू होणार आहे. आचारी मंडळ कृपया आपण मांस चढवण्यासाठी जावा. उदाच्या आडवं कोणी जाऊ नका, पापाला दोषी कोणी होऊ नका. त्या विसोबा काकांनी एवढा त्रास दिला, विसोबा काकांनी मांड खायला मडकं मिळू दिलं नाही. आणि मांड माझ्या माऊलींच्या पाठीवर माझी मुक्ताई मांड भाजते ते बघायला आला. गोरख महाराज इथलं नियोजन कसं करतायत, माऊली महाराज इथलं नियोजन कसं करतायत, ह्या नियोजनात कसं आमच्या चैतन्य दादाला आजची सिस्टीम पडली पाहिजे अशी सांगणारी लोक आहेत. इथं येऊन मदत करणारी लोक नाहीत, इथं येऊन त्रास देणारी लोक आहेत. त्या विसोबा काकांवर काय उपकार केले, पाठीवर भांजलेलं मांड सगळ्यात अगोदर माझ्या मुक्ताईनं विसोबा काकांना खायला दिलं. आणि तेवढंच केलं नाही, ज्या विसोबा काकांनी अन्न मिळवून दिलं नाही, त्या माझ्या मुक्ताईनं विसोबा काकांना उपदेश केला. आणि संत नामदेव रायांचं गुरु होण्याचा मान माझ्या मुक्ताईनं मिळवून दिला. मला सांगायचं काय होतं, संत उपकार्यावर उपकार करतात एवढंच नाही, संत अपकारावर देखील उपकार करतात. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल पुंडलिक भगवान की. तर अभंगाचा सरळ भावार्थ सांगून झालाय. आता राहिलेला पाऊण तास आहे. माझ्या मामांचं गोड चरित्र करीन. सगळ्यांनी एकदा हात वर करा, ज्यांना हात आहेत त्यांनी सगळ्यांनी वर करा. टाळीचं लय महत्व आहे, पण आता ती ह्या तळावर होतच नाही. 7ला चालू करायचं, 8ला संपवायचं. नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, 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 बाळू मामा नमः शिवाय, ओ बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, फुले महाराज नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, फुले महाराज नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, फुले महाराज नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, फुले महाराज 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 नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हलसिद्धनाथा नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर सिद्धनाथा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
नमः शिवाय हर सिद्धनाथ नमः शिवाय बोला बोला बाळू मामांच्या नावाने सद्गुरुमुळे महाराजांच्या नावाने राजवाड्याच्या नावाने जय बाळूमामा हॅलो दूध घालायचा कार्यक्रम चालू होत आहे. आचार्य मंडळ कृपया आपण माणसं अडवण्यासाठी जायचं आहे. उदाच्या डोकून येऊ नका. येणाऱ्या भाई भक्तांनी आहे त्या जागेवर थांबून घ्या. उदाच्या डोकून जाऊ नका. पापाला दोषी कोणी होऊ नका. दूध घालायचा कार्यक्रम चालू होत आहे. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नातू गगन ऐसा साक्षीभूतो तोही मीच. आज आलाय तुम्ही सगळीजण अलंकापुरीमध्ये. अलंकापुरीमध्ये आलाय, बसलाय माझ्या देवाच्या तळावर बसलाय, माझ्या देवाच्या पालखी समोर बसलाय. ऐकून जा माझ्या मामांचा जन्म. माझ्या मामांचा जन्म बेळगाव, कर्नाटक राज्य, बेळगाव जिल्हा, बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुका. चिकोडी तालुक्यामध्ये अक्कोळ हे पुण्य पावन पवित्र गाव. त्या अक्कोळ गावामध्ये एक धनगर समाजाचं कुटुंब राहत होतं. महाराज ऐका, धनगर समाजाचं कुटुंब राहत होतं. माझ्या देवानं जरी जन्म धनगर कुळामध्ये घेतला असला, माझ्या देवानं जन्म जरी धनगर कुळामध्ये घेतला असला तरी माझ्या देवानं उद्धार मात्र सर्व जाती धर्माचा केलाय. देव जन्माला येतो, संत जन्माला येतात, फक्त जन्म घ्यायपुरता कोणत्या तरी जातीचा आधार घेतात. माझ्या देवानं सर्व जाती धर्माचा आधार घेतला, उद्धार केला. 3 ऑक्टोबर 1892 साली अश्विन शुद्ध द्वितीया, अश्विन शुद्ध द्वादशीला माझ्या देवाचा जन्म झाला सुंदरा मातेच्या आणि मायाप्पा पित्याच्या पोटी. आणि माझ्या देवाचा जन्म झाल्यानंतर तुमची माझी मुलं जन्माला येतात, तुमची आमची मुलं जन्माला येतात. जन्माला येताच शनी रडायला सुरुवात करतात. मुलं जन्माला आल्याबरोबर रडतात. बरोबर रडतात का? माझा देव हसत होता, माझा देव हसायला लागला होता. माझ्या देवाची ती पहिली खून होती. देव अवताराला आलाय, शिवशंकर अवताराला ही पहिली खून होती. घरामध्ये चक्क प्रकाश पडलाय, देव अवताराला आलाय. पण धनगर समाज होतो, धनगर समाज, भोडी भाडी जनता रोज बकऱ्याच्या मागे जाणार, रोज 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 संध्याकाळी, सकाळी जेवलं तर संध्याकाळच्या पोटाची चिंता असणार. त्या धनगर समाजाला काय कळल? आपल्या या धनगर कुळामध्ये प्रभू शिवशंकरचा अवतार झालाय. देव अवताराला आला. माझ्या देवानं बाललीला चालू केली, माझ्या देवानं बाललीला चालू केली. माझा देव 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 कधी कधी उलट चालत जायचा आणि हाच माझा व्यायाम म्हणायचा. माझा देव कधीतरी असा जायचा, मोठ्या शेंड्याच्या झाडावर जायचा, वर चढायचा, वर बसायचा आणि हेच माझं शिखर आहे असं म्हणायचा. गावातल्या कुणीतरी बघितलं त्यानं बघावं, अरे बाळू खाली ये म्हणल्याबरोबर बाळून म्हणावं, अरे मी खाली येत नसतोय, हे माझं शिखर आहे असा देव बोलायचा. त्यानं गावात जावं, सुंदरा मातेकडे जावं. अगं ये सुंदरा, तुझं पोरग, ती तुझा बाळू उंच झाडाच्या शेंड्यावर बसलाय, जाऊन ये. आणि माझ्या आईनं, माझ्या सुंदरा मातेनं पायात चप्पल घालू नये, डोक्यावर पदर घेऊ नये. जशी घरात ज्या उतारात असल त्या उतारात पळत सुटावं. आता माझ्या समोर बऱ्याच वयस्कर आजी बसल्यात, तुम्ही अनुभवलंय ते. आता पप्याच्या हाताला डाग सुद्धा पडत नाही का? पडतोय. आता पप्याच्या हाताला डाग सुद्धा पडत नाही. ह्या आजी बसलेत. ह्या आजी 13व्या दिवसापासून बाळ टाकून रानात काम करणारे आजी असतील का ना? आजी आहे का इथं असं कोण? आता अजून सांगायचं होतं, मामांचा जन्म एकादशी दिवशी झाला, द्वादशी दिवशी. आणि मामांचा जन्म व्हायच्या आदल्या दिवशी एकादश होती आणि माझ्या सुंदरा मातेने एकादश धरली होती. आता तसलं बोल वाटत नाही, पण पहिली सोनोग्राफी झाली की सासू म्हणते, बाया माझ्या सुनाला बादली उचलायची नाही, दोन धुवायचं नाही, डॉक्टरनं सांगितले. पटतंय का? तुम्हाला एक सांगू का? दादा डॉक्टरचं सांगितलं. एक आमच्या वस्तीवली बिचारी गेली दवाखान्यात नवऱ्याला घेऊन.
नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली. मोठा दवाखाना आहे दैवडीत, नाव बी नाही सांगत कशाला. आणि नवऱ्याला डॉक्टरच्या पुढे नेलं. डॉक्टरनं चेक केलं. डॉक्टरनं गोळ्या बिळ्या लिहून दिल्या. म्हणला बाबा तुम्हाला काहीच अडचण नाही, तुम्ही फक्त जेवण वेळेवर करा आणि गोळ्या वेळेवर घ्या. तुम्ही फक्त जेवण वेळेवर करा आणि गोळ्या औषधं वेळेवर घ्या, तुम्ही बरं होणार, अन्यथा तुम्ही बरं होणार नाही. त्या बायानं ग बसावं का नाही. बघा की अहो डॉक्टर, मी 8 दिवस झालं बोंबालती, जेवण करा, गोळ्या खा, गोळ्या खा. काय धड सांगितलेलं माणसाचं ऐकायचं नाही. कान फुटलं तर ह्याचं पाक. म्या कुठवर राबावं. सकाळचं गुराढोराचं पोराचं बघावं, रानातलं बघावं, संध्याकाळी घरी आलं की हायच ह्याचं. ही दुखतंय ती दुखतंय. बघा की अहो डॉक्टर, मी बी तीच सांगते. आणि घरीच 8 दिवसापूर्वी ऐकलं असतं तर ह्या डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायला लागलं असतं का. तर मी कुठं आलतो, माझा देव झाडाच्या शेंड्यावर बसायचा, माझी आई अनवानी पायानं डोक्यावर पदर न घेता जायची. अरे बाळो खाली ये, अरे बाळू खाली ये. अरे अख्खं गाव मला चिडवायला लागलंय, अख्खं गाव मला हिनवायला लागलंय, मला हिनवायला लागलंय. तुझा पोरगा येडाय. कधी माझ्या मामानं जावं, एखाद्या काट्याच्या फेसावर झोपावं, हीच माझी गादी आहे म्हणून सांगावं. माझ्या आईनं विनवावं. अरे बाळू असं खुळ्यागत वागू नको रे बाळू, शहाण्या बाळासारखा वाघ. अरे बाळू शहाण्या बाळासारखा वाघ. आता तुम्हाला सांगू, मला कुणावर बोलायचं नाही, मला कुणावर बोलायचं नाही. महाराज तुम्ही चरित्राचा अभ्यास केलाय, मीही चरित्राचा अभ्यास केलाय. मामांच्या चरित्रात असंच कुठं चाललं नाही. सुंदरा मातेला आणि मायाप्पा पित्याला 12 वर्ष संतान नव्हती. ही डिलीट करा. मायाप्पा पित्याला आणि सुंदरा मातेला 12 वर्ष संतान नव्हती असं कुठंच चरित्रात आलं नाही. आणि काही चरित्रकार असं सांगतायत, मला कुणावर टीका करायची नाही, फक्त माझं एक स्पष्ट मत आहे. मी पण चरित्र करतोय, तुम्ही चरित्र करताय, आणि आपल्यापेक्षा खूप ज्येष्ठ लोक चरित्र करतायत. माझं फक्त एक स्पष्ट मत आहे, जे काय ग्रंथात लिहिलंय तेवढंच सांगा. आज आता तुम्ही मागं बघितलं असेल, बारामती भागात बहुतेक 19 नंबर पालखी कोणाच्या तरी शेतात गेली आणि सोशल मीडियावर त्याचा अपप्रचार चालू झाला. ज्यांच्या शेतात गेली, ह्या लोकांना बळ गावता आपण काहीतरी चुकीचं सांगितल्यामुळं. आपण जर काही इथं उभा राहून, मामांच्या दारात उभा राहून चुकीचं सांगितलं तर ह्या लोकांना बळ गावतो. तर माझं एक स्पष्ट मत आहे, तुम्हाला सांगतो, माझा अनुभव कमी असेल पण तुम्ही माझ्या कीर्तनाला 1-2 वेळा होता. मी चरित्र सोडून खरंच मामांचं काय सांगत नाही. मामांच्या ग्रंथात जे 236 पानावर लिहिलंय आणि एवढं चरित्र मोठं आहे. तुम्हाला महाराज सांगू आता चरित्र कसं होईल खेळीमेळी. माझ्या आधी तुम्ही तर रात्री धडाका केलायच. चरित्र कसं होईल तसं होईल. 236 पानांचं चरित्र आहे. कीर्तनकार संपतील पण मामांचं चरित्र संपणार नाही. तर माझी एक इच्छा आहे, सर्वांना एक इच्छा आहे की चरित्र सोडून काय सांगू नका. चरित्र सोडून जर आपण काय सांगायला लागलो, त्या मी सांगतो तुम्हाला, एक फेसबुकला व्हिडिओ आहे, आता आहे डिलीट केलाय मला माहित नाही, आहे का तू बारामतीचा 19 नंबरचा व्हिडिओ आहे का अजून. त्याच्या खाली जर कॉमेंट वाचल्या ना, कॉमेंट खरंच अतिशय लाज वाटते. आणि ह्या चुकीच्या गोष्टी जर आपण पसरवल्या तर 100% माझं मत असं आहे की आपल्यावर बोलायला अजून लोकांना बळ घावतं. तर आईनं जावं, आईनं बाळाप्पाला घेऊन यावं, आईनं विनवणी करावी, अरे बाळा असो येड्यासारखं वागू नको, अरे येड्यासारखं वागू नको. किती अरे शेवटी तुझ्या पाया पडते. यातल्या बी बऱ्याच आई आहे त्या लेखाला म्हणल्या ते, अरे दाद्या असं वागू नको, मी तुझ्या पाया पडते, कुठवर तुझ्या बाप्पाचं ऐकून घेऊ तुझ्यासाठी. तर माझा देव हळूहळू मोठं व्हायला लागला. 8 वर्षाचं वय होतं. मायाप्पाने विचार केला, पिता मायाप्पाने विचार केला, हा बाळू असं काय सुधारणार नाही, याला कुठेतरी चाकरीला ठेवावा. म्हणून हाताला धरलं, सकाळी हाताला धरलं आणि माझ्या मामांना घेऊन चंदूलाल शेठजीच्या वाड्याच्या दिशेने जायला लागले. मायाप्पा गेले, वाड्याच्या समोर उभा राहिले, आवाज दिला, हो चंदूलाल शेठजी. चंदूलाल शेठजींना आवाज दिला. चंदूलाल शेठजी बाहेर आले आणि मायाप्पा पिता विनवणी करू लागले, माझ्या बाळूला तेवढं चाकरीला ठेवून घ्या. चंदूलाल शेठजी बोलायला लागले, अरे ही येडं पोरग तुझं चाकरीला ठेवून काही करू. तोपर्यंत बाळू मामा जगाचा मालक. आज अलंकापुरीत आहेत, उद्या नात्यापुद्यात जात आहेत, परवा डोंबाळमाडीत होते.
असा प्रकार देव आज पण एका जागेवर थांबला नाही, त्यावेळी बी थांबला नाही. यांचं दोघांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत बाजूलाच गोटा होता. माझा देव गेला गोट्यामध्ये. 8 दिवस आजारी एक गायी होती. चंदूलाल शेटजीची एक गायी 8 दिवस झाला आजारी होती. चारा पाणी काय घेत नव्हती. माझ्या देवानं वाळली वैरण हातामध्ये घेतली, वाळली वैरण हातामध्ये घेतली आणि नवल देव होता तो. देव होता आज तुमचं आमचं पोट भरतोय तो देव. देवाच्या हातनं देवाच्या नावावर फिरला, देवाच्या नावावर फिरला तर 5-5 हजार 10-10 हजार रुपये देते ते माणसं. आणि देव होता. देवानं कडब्याची पेंडी हातात घेतली, त्या गायीच्या समोर धरली. गायीनं कडब्याची पेंडी खाल्ली. गायीनं कडब्याची पेंडी खाल्लेली बघितल्याबरोबर चंदूलाल शेटजी म्हणले मी चाकरीला ठेवतो. त्या दिवशी नवल झालं. ज्या गोट्यातल्या गायी 5 लिटर दूध देत होत्या, माझा देव धार काढायला बसला. माझा देव धार काढायला बसला. 10-10 लिटर गायींनी दूध दिलं होतं. काही दिवस गेले. मामांनी अशीच चाकरी चालू ठेवली. चंदूलाल शेटजींचा धर्म होता जैन धर्मीय. त्यांच्या देवाचं नाव भगवान महावीर. बस्ती त्या चंदूलाल शेटजीच्या आईनं एक फुटकं ताट आणि फुटकी वाटी एक तांब्या माझ्या देवाला जेवायला दिला होता. देव कधीच कोणाला कळला नाही हो. आपली माणसं, आपली चांगली माणसं जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत कळत नाहीत. एकदा सोबत सोडून निघून गेली, फोटो जाऊन एका फ्रेम मध्ये कैद झाली की मग माझा हा लय चांगला होता, माझा तो लय चांगला होता हे सोडून द्या. जोपर्यंत माणसं सोबत आहेत तोपर्यंत जपायला शिका. त्या चंदूलाल शेटजीनं जाणलं नाही देव आहे, बस्तीचं दर्शन घडवलं. ते ताट मामांचं त्या देवघरात नेऊन पूजण्यात आलं. पूजण्यात आल्यानंतर मामा रागाला गेले. माझं ताट मला पाहिजे, माझं ताट मला पाहिजे. आजही सांगतो पुजारी मामा आहेत, पुजारी मामा आहेत. मामांच्या ताटात मामांच्या नैवेद्याशिवाय दुसऱ्या अन्नाचा कण देखील पडलेला चालत नाही. मामांचं ताट जर इथं पुजारी मामांची जबाबदारी असेल ना, ते ताट मामांचं जेवण झाल्यानंतर धुवायची, तर पुजारी मामांनीच ते धुवून ठेवायचं असतं. हा मामांच्या ताटाचा नियम आहे. अजून एक नियम सांगू तुम्हाला. मामांच्या गळ्यात लिंग होता महाराज. मामांच्या गळ्यात लिंग होता. आता माझं खरं किती खोटं किती माहित नाही. मी एका ठिकाणी ऐकलंय मामांच्या. आता या गादीवरून बोलू नये. अपेय पिऊ नये, अखाद्य खाऊ नये. अखाद्य खाल्ल्यानंतर, अपेय पिल्यानंतर मामांच्या जवळ 3 दिवस जायला परमिशन नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं मामांच्या मूर्तीजवळ गेलं नाही पाहिजे, कारण माझा देव लिंगायत होता. मामांचं असं बालपण गेलं. चंदूलाल शेटजीचा वाडा त्या ताटाच्या पायात सोडून दिला. मामा निघून गेले. मामांचा आहे हा वेडेपणा सुरूच होता. खुळापणा सुरूच होता. मायाप्पा पित्याचं अक्कल चालं ना, काय करावं लक्षात येईना. आणि आता तुम्हाला सांगतो, पोरग खोळ्यासारखं करायला लागलं. पोरग येड्यावानी करायला लागलं की बापाला वाटतं ह्याचं लगीन करून देऊ, मग तरी सुधरल. लगीन केल्यावर सुधारते आहे का नाही? तिथे का लगीन केल्यावर. आणि मामांचं लग्न करायचं ठरवलं. मामांचं लग्न मुलगी बघायला चालू केले. त्याच गावात, अक्कोळ गावामध्ये राहणारे मामांचे मेवणे बहीण गंगूबाई मेवणे हिराप्पा खिलारी यांची मुलगी सत्य व मातेसोबत मामांचा विवाह झाला. विवाह जबरदस्तीने झाला. मामा तयार नव्हते लग्नाला. मामांच्या वडिलांनी, मायाप्पांनी मामांना काठीनं मारलं त्या लग्नासाठी. हिराप्पा खिलारीने जबरदस्ती केली. जबरदस्ती केल्यावर देवानं माझ्या चमत्कार पहिला तिथं दाखवला होता. देवानं सांगितलं होतं, अरे हिराप्पा खिलाऱ्या, जर माझं लग्न जबरदस्तीने लावशीला तर माझ्या मांडवातून मुसऱ्या पाण्यात पडून जीव गमावशीला. पूर्वीच्या काळात 5 दिवसाची लग्न होती. आताच्या काळात 2 बी नाही. आळंदीला जर गेलं का नाही, माग ना आपण जाऊस तर छो. तर मामांचा विवाह झाला आणि त्या विवाहात 5व्या दिवशी, 5 दिवस लग्न चाललं. 5व्या दिवशी हिराप्पा खिलारी जेवत होते आणि जेवता
आता हार्ट अटॅक म्हटलं जातं, त्यावेळी छातीत कळ आली आणि त्या खरकट्या पाण्यात पडून जीव दिला. जीव देता देता तुम्हाला सांगतो, जीव देता देता मामांच्या मांडीवर डोकं ठेवलं, मामांचा हात हातात घेतला आणि हिराप्पा खिलारी बोलू लागले, अरे बाळू बाळू बाळू, खरंच तू देव आहेस, तू म्हणलास तसं झालं. आता फक्त मला एक वचन दे, माझी पत्नी गंगू, एक मुलगी लगमम्मा, मुलगा हुआप्पा आणि शिदाप्पा आणि तुझी पत्नी सत्यवा, या सगळ्यांची जबाबदारी तू घेशील असा मला वचन दे. आणि मामांनी वचन दिलं. खरं सांगू, भावनेच्या भारात कुणाला वचन द्यायचं नाही. मामांनी भावनेच्या भारात वचन दिलं, भावनेच्या भारात मामांनी वचन दिलं आणि त्या दिवसापासून मामा त्या ठिकाणी आधी बाळाप्पा म्हणून ओळखले जायचे. मामा सासरवाडीत राहायला लागले, सासऱ्याची मेंढर राखायला लागले. प्रसंगी आपल्या आप्पाच्या वाडीच्या मामांकडून 5,000 रुपये उसने घेतले. त्यातून काही मेंढ्या, एक गाय, आपल्या कमरेचा करदोडा विकला. त्यातून काही मेंढ्या आणि एक गाय घेतली आणि सासऱ्याच्या मेंढ्याबरोबर आपल्या मेंढ्या राखून, कारण स्वतःच काहीतरी पाहिजे. आता इथं कोण नसल सासऱ्याच्यात राहणार, जरी असलं तरी आपलं काहीतरी असलं पाहिजे. भंडारा कपाळी हाती घोंगड्यान काठी राम, थोडा आवाज द्या. हो भंडारा कपाळी हाती घोंगड्यान काठी, बळ बळ राखी तो मेंढर बाळू मामाच्या साथी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साथी. लाटी अति घोंगडन काठी, भंडारा ललाटी हाती घोंगड्यान काठी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साथी, राखी तो मेंढर बाळू मामाच्या साथी, राखी तो मेंढर
सोनं झालं हो येण्यानं जीवनात सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो जीवनात सोनं झालं हो लागली याचा हुल ग उमटन पाऊल ग 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 बाळू मामा येणं केलं हो तुम्ही येणं केलं हो बरं 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 मामाच्या नावानं तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं जीवनात सोनं झालं सोनं झालं हो तुमच्या तुम्ही आपलं सगळंच एका संगच घेतलं. तर मामांचा जन्म सांगून झाला. मामा सासरवाडीत राहायला लागले. मामा सासरवाडीत यायच्या अगोदर मामांना सर्वजण बाळाप्पा म्हणून खुळा बाळू म्हणून ओळखत होते. त्या ठिकाणी लगमामा असेल, हुआप्पा असेल, सिदाप्पा असेल, ते मामांना मामा म्हणायला लागले आणि तिथून पुढे मामांचं नाव मामा प्रचलित झालं. आता मला सांगायचे माझ्या मामांचे उपकार सांगायचे काय सांगू आता संतांचे उपकार. गोरख महाराज त्या दिवशी आपला बापू कलावंत झाला. आल्या आल्या पुजारी मामांनी सांगितले एकदा बापू कलावंत होऊ द्या. राहिले ते 20 मिनिटं. मामांचा एक भक्त होता मुस्लिम धर्मीय भक्त होता. मामांचा बापू कलावंत नाव होतं. त्याचं बापू कलावंत नाव होतं. काय करत होता? कपाळभर भंडारा लावून फिरत होता. मुस्लिम धर्मीय आजही कपाळाला भंडारा लावत नाहीत. आपल्याला कुठल्या धर्मावर बोलायचं नाही, आपला कुठल्या धर्माचा रागराग नाही, पण कपाळभर भंडारा लावायचा, मामांची सेवा चाकरी करायचा. अतिशय दुष्ट होता. ब्रिटिश राजवटीत 42 केसेस अंगावर होत्या. 42 केसेस होत्या. कोणाची जमीन हडपायची, कोण गावला असा आढळला त्याला मारायचा, खिशात असेल ती काढून घ्यायचं. हा उद्योग त्या बापू कलावंताचा होता. भक्त आजवर पूजती कोटी कोटी, देव बाळू मामा उभा राहतो भक्ता पाटी. जात धर्म भेद भाव नाही कधी मानला, जात धर्म भेद भाव नाही कधी मानला. बापू कलावंतान भंडारा बघा, बापू कलावंतान भंडारा बघा लावला. बापू कलावंतान बघा भंडारा लाविला, बापू कलावंतान बघा भंडारा लाविला. भंडारा लावला, 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 भंडारा लावला. नरगी तालुका चिकोडीचा हा भक्त सक्रिय सहभागी होता स्वातंत्र्य संग्रामात, होता स्वतंत्र संग्राम, होता स्वतंत्र संग्राम. गारगोटीची कचेरी फोडण्याचा संकल्प 42 केसेस ब्रिटिश राजवटीत, 42 केस ब्रिटिश राजवट, ब्रिटिश राजवटीत. बाळू मामा भक्ताशी मैत्रीचं जुळलं नात, बाळोबाच्या माळावर आला तो अकोळा, आला तो अकोळात, आला तो अकोळात. पाहताच बापूला जोडिले दोन्ही हात, बोलले बाळू मामा कांबळ भिरकावी, बोलले मामा कांबळे फिरकावेत. हे साधा धनगर तू कसा रे आला इथं, जेवण खाणं झालं बापू परतला गावात, परतला गावात, परतला गावात. केली कृपा दृष्टी मामांनी पहिल्या भेटीत, केली कृपा दृष्टी मामांनी पहिल्या भेटीत. ध्यानी मनी स्वप्नी मामा पाही अखंड चित्त, पाहिला अखंडित, पाहिला अखंडित. कोण होता बापू कलावंत?
कोण होता बापू कलावंत? मुसलमान धर्माचा होता माझा बापू कलावंत. धर्माना मुसलमान होता, मुसलमान होता. 42 केसेस अंगावर होत्या ब्रिटिश राजवटीमध्ये. ऐका माय माऊल्यांनो, ऐका बांधवांनो, ब्रिटिश राजवटीत 42 केसेस अंगावर आहेत. गारगोटीची चिकोडीची पोलिस शोधतायत. अशात माझ्या मामांचा एक भक्त त्याचा मित्र झाला. त्यानं सांगितलं, अरे माझा देव आला या अकोळात बाळू धनगर नावाचा एक व्यक्ती आहे, देवर्षी आहे. बऱ्याच जणांचं भोग त्यानं नष्ट केलं. चल तुला देखील फरक पडल. आणि आला येताना त्या मित्रानं सांगितलं होतं, माझा देव लय वेगळ्या स्वभावाचा आहे. माझा देव आला, गेल्या बरोबर हात जोडल, तुला हात जोडल, ये म्हणल, बसायला घोंगड्या टाकल, घोंगड्यावर बसू नको. महाराज, मामांच्या शिव्या म्हणजे साक्षात ओव्या. तुम्ही चरित्रात पाहिले, मामांनी ज्याला लाथ मारली त्याचं सोनं झाल्याशिवाय राहिलं नाही. आला या ठिकाणी राबा मामांच्या दारात राबा. मामांचं उष्ट उचललं. इथं जेवलेल्या माझ्या मेंढके मामाचं उष्ट उचललं. कुठल्या मेंढक्यांच्या रूपात माझा देव जेवून गेलाय, आणि त्या माझ्या देवाचं उष्ट तुम्हाला उचलायचं भाग्य लागलंय, कळणार नाही. माझ्या देवानं बसायला घोंगडं टाकलं बापू कलावंताला, पण चूक झाली. घोंगड्याच्या दशा पायाला लागल्या आणि चरित्रात शेवटी आलंय, मामांनी भरपूर कृपा त्याच्यावर केली, पण मरताना किडा पडून मेला. केली कृपा दृष्टी मामांनी पहिल्या भेटीत, पहिला भेटीत. 6 महिने बकऱ्याच्या मामाचं वेच, केली कृपा पहिला भेटीत. चाकरीचे फळ मिळाले बापू कलावंताला. अल्ला मौला बाळू मामा पणी भाव ठेवला. बापू कलावंतानं भंडारा लाविला, बापू कलावंतानं भंडारा लाविला, बापू कलावंतानं भंडारा लाविला, बापू कलावंतानं भंडारा लाविला, भंडारा लावला. तर माझ्या मामांचं चरित्र तुम्हाला सांगितलं. बापू कलावंतासारखा मुस्लिम भक्त अजून एक सांगतो, धोंडीबा पाटील नाव. वारणा खोऱ्यात गाव, महाशिवरात्रीचा दिवस होता. महाराज आलाय महिला मंडळी, माझ्या वडिलांप्रमाणे असणारे, माझ्या बंधूप्रमाणे असणारे, माझ्या देवाच्या दारात येऊन काहीच मागावं लागत नाही, अजिबात मागावं लागत नाही. न मागता देव देणारा देव जगाच्या पाठीवर फक्त एक बाळू मामा. धोंडीबा पाटील नावाचा महाशिवरात्रीचा दिवस होता. सकाळपासून मनात आलं होतं माझ्या देवाच्या भेटीला जायचं, बाळू मामांच्या भेटीला जायचं. कापशी गावात मामांचा तळ होता, तिथून निघला. एका शेतकऱ्याच्या घरी आला. अतिशय गरीब परिस्थिती. सकाळी खायला अन्न नव्हतं, संध्याकाळच्या खायच्या अन्नाची काळजी होती. आता मला सांगा, सकाळी खायला अन्न नव्हतं. सकाळी महाराजाच्या घरी संध्याकाळच्या जनावराला वैरण नाही. महाराज म्हणतोय संध्याकाळी कीर्तनाला जायचंय. काय होईल व महाराज? सकाळीच गुराला वैरण नाही आणि संध्याकाळी महाराज म्हणतोय मला 97 कीर्तन आहे. काय होईल? घरची माऊली काय म्हणल? जळू द्या तिकडं. सकाळी जेवणाला अन्न नव्हतं, संध्याकाळी मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती. एका शेतकऱ्याकडे आला, 10 रुपये उसने घेतले. म्हणाला मला 10 रुपये दे, मी उद्या तुझ्याकडे कामाला येतो. आणि निघला. कोल्हापूरमध्ये आला. कोल्हापूरमधून मामांच्या तळावर कापसीमध्ये आला. मामांचं दर्शन घेतलं. मामांना सर्व ज्ञान होतं. तुम्ही आम्ही आलोय, कुणाच्या मनात काय चाललंय, कुणाला कुठलं दुःख नाही, कुणाला कुठली व्याधी आहे, अजिबात माझ्या देवाला सांगायला लागत नाही. तसं त्या धोंडीबा पाटलाच्या समोर मनात काय आहे माझ्या देवाला सांगायला लागलं नव्हतं. पण देवानं ठरवलं होतं याची आज निरंकार महाशिवरात्री घडली पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाण्याचा थेंब दिला नाही त्या धोंडीबा पाटलाला. संध्याकाळी धोंडीबा पाटलाला मामांनी आपल्या ताटाच्या जवळ जेवायला घेतलं. खिचडी खायला दिली, चहा प्यायला दिला. खिचडीचं ताट ठेवल्याबरोबर त्या धोंडीबा पाटलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. का पाणी येत होतं? घरी माझी 2 मुलं, 1 मुलगी, बायको उपाशी आहे आणि मी इथं फराळाचं खातोय म्हणून पाणी येत होतं. बऱ्याच माझ्या आजीच्या वयाच्या असणाऱ्या बऱ्याच आजींनी एक वेळचं जेवण खाऊन कधी 2 दिवस उपाशी राहून दिवस तुम्ही सुद्धा काढले असतील. हुलग्याचं मार्ग खाऊन दिवस काढले असतील.
आता कळणार नाही जीन्स पॅन्ट घालणाऱ्या आणि वन साइड मारणाऱ्याला, अजिबात कळणार नाही. त्या धोंडीबा पाटलाला चिंता होती, मी कसा खाऊ, घरी माझी 2 मुलं मुलगी आणि माझी बायको उपाशी आहे, उपाशी आहे. मामा म्हणले, अरे लेका काय झालं, कसल्या चिंतेत आहे, अरे जेव की लका. माझा देव बोलला, पण बापू धोंडीबा पाटलाचं काय त्याच्यावर मन लागना तरीही मामांच्या जबरदस्तीनं त्यानं खाल्लं. सकाळ झाली, वारण्याच्या काठाला तळ होता, वारणा नदीत आंघोळ करून यायला सांगितलं धोंडीबा पाटलाला. वारणेत आंघोळ करून आला, मामा स्वतः आंघोळ करून आले. माझा देव फक्त द्वादशीलाच आंघोळ करायचा. मामांनी स्वतः आंघोळ केली आणि आले. मामांनी त्याला एक भंडाऱ्याची पुडी 30 रुपये दिले, जा गावाकडे म्हणून सांगितलं. गावाकडे जा म्हणून सांगितल्यानंतर तो गेला, निघून गेला. त्याला काळजी होती, माझी मुलं कालच्यापासून उपाशी असतील. गेला तर दरवाजातच बायको उभी होती. कीर्तनकार बी घरी गेल्यावर दरवाजातच उभी असती बायको दरवाजात उभा होती. गेल्याबरोबर बायकोनं डोक्यावर पदर घेतला, घरात गेली, पाण्याचा तांब्या आणला. नवरा आल्यावर बायकोनं डोक्यावर पदर घेतला होता. ऐ ऐ ऐ कवा घेतला होता पदर, कळलं का? बस एवढंच सांगायचं तुम्हाला. जात केला इशारा, जाता जाता हा समजणे वाले को. तर आणि गेली, तांब्या भरून आणला आणि पाणी दिलं, पायावर पाणी घेतलं, हात धुतला आणि मालकाला बोलायला लागले, अहो चला जेवण करायला चला. जेवण करायला चला म्हणल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, अरे काय जेवायला घरात काहीच नाही. तर तिनं सांगितलं, काल तुम्ही गेला, एक ब्राह्मण आला होता, कमरेला धोतर होतं, अंगावर 3 बटनाचा शर्ट होता, फुटी फेटा होता, हातात काठी होती, पाठीवर घोंगडं होतं आणि आला, म्हणाला मी धोंडीबाचा जुना मैत्र आहे, मित्र नाही जुना मैत्र आहे. आणि धोंडीबा गावात भेटला, कुठेतरी गावाला चाललोय म्हणला, एवढं घरी नेऊन दे. 5 किलो डाळ, 5 किलो चांगला तांदूळ, 5 किलो गुळ आणि तेल, जे पुरणपोळीला लागतं आणि ते बनवलं होतं. हा माझा जगाचा बालक. आता इथं तुम्हाला सांगतो, आज तुम्ही म्हणणारा महाराजांनी काय सांगितलं, कारण मला 8 तास जमत नाही ती महाराज, अजिबात नाही, अजिबात मोकळं डाकळं लागतं. आपण ड्रायव्हर कसलाय, सरळ, वाकडं तिकडं अजिबात जमत नाही. तर माझ्या देवाला मला सांगायचंय काय, माझ्या देवाच्या दरबारात आला काहीच मागायला लागत नाही. आणि एवढं सांगून जर तुम्हाला वाटत असलं, एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसलं, तर संत एकनाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, कुंकू
करा वारे आहोन होनी भजने लागा देव करा कैवारे माझ्या वाह माझ्या विद्यार्थी मंडळी वर हात करून नाचा. मल्हारीची वारी मल्हारीची वारी शाबास वारकरी मंडळी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी दौर फिरवितो मी डुगू डुगू ऐका हे देवर फिरविता तुम्ही डुगडुगु ऐका डुगू ऐका तुम्ही डुगडुगु ऐका डुगू ऐका तुम्ही डुगडुगु ऐका पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा बोला 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 जनवरे आत्मपुरचा बाळू बाबा गाणं सारखा आत्मपुरचा बाळू बाबा गाणं सारखा आत्मपुरचा बाळू वाट चुकणार नाही जीवनभर तुमची वाट चुकणार नाही जीवनभर तुमचे चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी भक्तावर दया कर भक्तावर दया कर बोला बाळू जनवरे महाराजांच्या नावाने आत्मापूरचा बाळ बाबा गाणी सारखा आत्मापूरचा बाळ बाबा गाणी सारखा विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय 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 विठोबार कुमाये